मित्रांनो सप्रेम नमस्कार। आम्ही आता धाराशिवच्या पुलावर आहोत। हा एवढा मोठा धाराशिवचा पूल आणि पाऊस, जोरदार पाऊस पडतो आहे। यावर्षी मेघराजानं खूप मराठवाड्यावरती उपकार केले आहेत। केवढा मस्त पाऊस पडतो आहे बघा। सगळीकडे झाकाळून आले, रप 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 करत पाऊस येतो आहे। यावर्षी समाधान आहे बळीराजा। मित्रांनो, बळीराजानं पिकवलं आणि वरुण राजानं उपकार केलं तर माणूस नावाची जात, प्राणी पक्षी कशी सुखा आणि जीवन जगत असतात। म्हणून मेघराजा आला पाहिजे तर झाड लावलं पाहिजे। बळीराजा सुखी राहिला पाहिजे तर मेघराजाने आलं पाहिजे। बळीराजा आणि मेघराजाचं भावंडाचं नातं आहे आणि ते नातं जपण्यासाठी माणसाने माणूस तिथे झाड आणि जंगल तिथे वृक्ष लागवड केली पाहिजे। जिथे जागा मोकळी आहे तिथे झाड लावलं पाहिजे, त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे। तर ही पृथ्वी सुंदर दिसेल आणि मेघराजा येत राहील, बरसत राहील शेतकऱ्यांच्या हितासाठी। नमस्कार। भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोक विकास मंच।